हॉस्पिटलमध्ये पती पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे आले. ही प्रेग्नन्सी आम्हाला ठेवायची नाही, आम्हाला तुम्ही गोळ्या लिहून द्या. हातात रिपोर्ट घेऊन आत येतानाच त्यांनी जाहीर केलं. मी 2 क्षण बघतच राहिले. ठीक आहे, मला आधी रिपोर्ट तर दाखवा आणि थोडी चर्चा करू, मग तुमचा निर्णय ठरवा. मी शक्य तितका समजूतदारपणा गोळा करत म्हटलं, नाही, आमचा निर्णय ठरलाय, तुम्ही फक्त पटकन गोळ्या लिहून द्या. नवरोबा म्हणाले. बायको मात्र शांत होती. मी तरीही माझं घोडं दामटलं. ठीक आहे, त्याआधी प्रेग्नन्सी का नको आहे यावर जरा बोलूयात का? आमचं आता प्लॅनिंग नाही, नवरा म्हणाला. म्हणजे? मी म्हणाले. नवरा म्हणाला, आमचं आत्ता वर्षभरापूर्वीच लग्न झालं आहे, अजून हिला जॉब नाही आणि आमचा नवीन फ्लॅटसुद्धा आत्ताच घेतला आहे, त्याचे पण हप्ते चालू आहेत. शिवाय माझ्या लहान बहिणीचं लग्न अजून व्हायचं आहे. माझे वडील वारले आहेत, त्यामुळे तिचं लग्न आम्हालाच करायचं आहे. बरं मग, मी म्हणाले. यावर दोघेही गोंधळून माझ्याकडे बघू लागले. मग अजून 2-3 वर्षांनी जेव्हा ही जरा जॉबमध्ये स्थिर होईल त्यानंतर आम्ही प्रेग्नन्सीचा विचार करू. तेव्हा नक्की प्रेग्नन्सी राहील अशी तुमची खात्री आहे का? मी त्यांना विचारलं. बरं, तेव्हा हुकमी प्रेग्नन्सी राहील असं आपण गृहीत धरू आणि जरा बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. फ्लॅटचा हप्ता तेव्हाही असेलच, शिवाय दरम्यानच्या काळात बहिणीचं लग्न ठरेल अशी खात्री आहे का? बरं, समजा अगदी पुढच्या वर्षी बहिणीचं लग्न झालं तर तेव्हा कदाचित तिचीही प्रेग्नन्सी असू शकते, ज्याचा खर्च तुम्हाला करायचा आहे. त्यावेळी 2-2 डिलिव्हरीचा खर्च आणि श्रम तुम्ही करणार का? बरं, आता जेव्हा या इंटरव्ह्यू देतील तेव्हा नक्की जॉब लागेलच आणि त्या जॉबमध्ये यांना डिलिव्हरीसाठी रजा देतील याची खात्री आहे का? बरेचदा कंपन्या पुढे रजा द्यावी लागेल म्हणून नवविवाहितेला जॉब देणे टाळतात. त्याच कंपन्या एक मूल असल्यावर मात्र फार खळखळ करत नाहीत. शिवाय आत्ता या प्रेग्नन्सीमध्ये काही अडचण दिसत नाही, त्यामुळे आत्ताही प्रेग्नन्सी असताना सुद्धा या जॉब करू शकतात. पण आमचं आर्थिक नियोजन कोलमडून पडेल. ठीक आहे, थोडा अजून वेळ घ्या, अजून प्रेग्नन्सीची सुरुवात आहे, अजून आठवडाभर निवांत विचार करा. तरीही दोघांचा हाच निर्णय असेल तर देईन मी तुम्हाला गोळ्या लिहून. विचार करताना काही गोष्टी मात्र अवश्य लक्षात घ्या. मॅडमचे आत्ता वय 28 आहे. जितकं वय वाढत जाईल तितकी प्रेग्नन्सी अवघड होत जाईल. शिवाय त्यांची प्रकृतीसुद्धा नाजूक आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 2-3 वर्षांनी म्हणजे 30च्या पुढे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी सगळं अवघड जाणार आहे. तेही जर प्रेग्नन्सी राहिली तर. मुळात जसं वय वाढत जाईल तसे प्रेग्नन्सी राहणे अवघड होत जाईल. डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या हातात नसलेल्या गोष्टींसाठी हातात असलेली प्रेग्नन्सी सोडू नये. पण अर्थातच निर्णय तुमचा आहे, तो फक्त विचारपूर्वक घ्या, इतकंच मी सांगू शकते. यानंतर 1 आठवडाभर त्यांनी शांतपणे विचार केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी ही प्रेग्नन्सी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही कथा साधारणपणे दर आठवड्याला पुनरावृत्ती होणारी आहे. लोकांच्या प्रायोरिटीज हल्ली बदलल्या आहेत, पण त्यांना हे कळत नाही की अशी ऑन डिमांड हुकमी प्रेग्नन्सी राहत नाही. निसर्ग आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. पुन्हा पुढच्या आठवड्यात किमान 2 जोडपी अशीच प्लॅनिंगमध्ये बसत नसलेली प्रेग्नन्सी घेऊन येणार आणि मी पुन्हा त्यांना आठवडाभर विचार करायला सांगणार. नवा गडी नवं राज्य.